विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे. आज मी तुम्हाला महत्त्वाचा एक पार्ट सांगणार आहे. तो पार्ट म्हणजे द रेस्पिरेटरी गॅसेस. तर विद्यार्थी मित्रांनो, रेस्पिरेटरी गॅसेसमध्ये आज आपल्याला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या दोघांचा काय रोल आहे ते आपण पाहणार आहोत. द बॉडी नीड्स कंटिन्यूअस टू सप्लाय ऑफ ऑक्सिजन and distribute the absorb food and thereby to utilize the energy contained in it. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन आपण खाल्लेलं अन्न त्याचं एनर्जी मध्ये रूपांतर करण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. अँड कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 गॅस इज रिलीज्ड ॲज अ वेस्ट प्रोडक्ट. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड हे एक टाकाऊ पदार्थ किंवा टाकाऊ वायू म्हणून तयार होतो. तर इट इज अ पॉयझनस म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे पॉयझनस म्हणजे विषारी वायू आहे इन अ लार्ज क्वांटिटीज. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जास्तीचं जर ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड जर तयार झालं तर ते अतिशय विषारी आहे. इन हेल आपण आतमध्ये ऑक्सिजन घेतो. इन हेल द ऑक्सिजन अँड एक्सहेल द कार्बन डायऑक्साईड. आतमध्ये आपण ऑक्सिजन घेतो अँड आपण बाहेर कार्बन डायऑक्साईड आपण वायू बाहेर टाकतो. देअर आर द टू टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचे एकूण दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये नंबर एक आहे ॲरोबिक रेस्पिरेशन. आता ॲरोबिक रेस्पिरेशन मीन्स म्हणजे ऑक्सिश्वसन. बघा लक्षात घ्या, दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनची गरज आहे, ज्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनची गरज आहे त्याला आपण ॲरोबिक रेस्पिरेशन असे म्हणतो. आणि नंबर 2 एनारोबिक रेस्पिरेशन, त्याला आपण विनाक्षी श्वसन म्हणतो, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज नाही. दिस प्रोसेस विदाउट टेक्स प्लेस ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ एनारोबिक रेस्पिरेशन.